वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोल या विषयाचा पहिला पाठ शिकणार आहोत, क्षेत्रभेट. या क्षेत्रभेटीमध्ये आपण सहलीला गेल्यानंतर कोणकोणते ज्ञान आपण घेतो, कोणकोणत्या गोष्टी शिकतो, आपल्याला काय काय तिथे भौगोलिकदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या कोणकोणत्या गोष्टींची नोंद करून घ्यायची असते, या सगळ्या गोष्टी या क्षेत्रभेट या पाठात आपण शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ, क्षेत्रभेट. राहुलच्या वर्गातील विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्रभेटीसाठी निघाले आहेत. हे बघा, इथे आहे नळदुर्ग. नळदुर्गपासून ते अलिबागपर्यंत, कोकणातील अलिबागपर्यंत हे क्षेत्रभेटीसाठी निघाले आहेत. या दरम्यान येणारे अनेक टप्पे, अनेक गावं इथे ते थांबणार आहेत, येथील माहिती घेणार आहेत. ऐतिहासिक, भौगोलिक दोन्ही माहिती इथे या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी क्षेत्रभेट आयोजली आहे माहिती घेण्यासाठी. त्यानंतर क्षेत्रभेटीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी शिकतो ते सगळं या पाठात आपण अभ्यासणार आहोत. या प्रवासासाठी शाळेने STची सेवा प्रासंगिक करारावर घेतली आहे. या क्षेत्रभेटीचे नियोजन राहुल व त्याच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे. आपल्या शाळेतसुद्धा दरवर्षी अशा क्षेत्रभेटी होतच असतील, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळी माहिती, ज्ञानविषयक माहिती आपल्याला तिथे मिळते, प्राप्त होते. या क्षेत्रभेटींमधून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. विद्यार्थी नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, मृदा, वनस्पती व वस्त्यांमध्ये दिसणारे बदल कसे अनुभवतात याची माहिती घेऊया. वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संभाषण खाली दिले आहे, ते वाचा. वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संभाषण खाली दिले आहे, ते आता आपण पाहणार आहोत आणि त्याद्वारे काय काय माहिती आहे ते आपण घेणार आहोत. इथे नकाशामध्ये आपल्याला दिसतंय की नळदुर्गपासून कोणकोणते टप्पे घेत ते अलिबागपर्यंत पोहोचणार आहेत. नळदुर्ग ते अलिबाग हा नकाशा इथे आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर इथे पहा, वैयक्तिक सामान आणि ओळखपत्रांबरोबरच खालील साहित्य विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीसाठी सोबत घेतले आहे. तुम्ही जर क्षेत्रभेटीसाठी जाल तर तुम्ही कोणकोणते साहित्य सोबत घ्याल त्याची लिस्ट तुम्ही तयार करायची आहे आणि त्यानुसार तयारी करायची आहे तुमच्या क्षेत्रभेटी वेळेस. इथे बघा, या मुलांनी काय काय घेतलं आहे. एक बॅग आहे, त्यानंतर वॉटर बॉटल, पाण्याची बाटली आहे, नोंदवही आहे आणि फर्स्ट एड किट आहे. त्यानंतर दुर्बीण आहे, कॅमेरा आहे, टोपी आहे, कंपास आहे आणि त्यानंतर नकाशा आहे. अत्यंत महत्त्वाच्या अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल, कोणकोणत्या वस्तू तुम्ही सोबत घ्याल याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. समजा शिक्षकांनी क्षेत्रभेटीचं आयोजन तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल. पहिल्यांदा काय करायला हवं आहे, ठिकाण कोणतं आहे ते ठरवणं गरजेचं आहे. त्यानंतर तिथे जाण्याचे मार्ग कोणते आहेत हे आपल्याला पाहिलं पाहिजे. त्यानंतर तेथे जाण्याचा योग्य काळ कोणता आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी असतात, त्या नियोजन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तेथील भूरचना कशी आहे, तेथील हवामान कोणत्या काळात कसे आहे, तिथे आपण केव्हा सुरक्षितपणे जाऊ शकतो, तिथे जाण्यासाठी मार्ग कोणते आहेत, वाहतूक कधी सुरू असते, या सगळ्या गोष्टी आपण नियोजन करताना पाहाव्या लागतात आपल्याला. त्यानंतर या मुलांचा बघा, पहिला दिवस सुरू होतोय. दिवस पहिला, वेळ सकाळी 6 वाजता. या मुलांची सहल सुरू झाली. शिक्षकांनी काही सूचना दिल्यात. काय म्हणतात शिक्षिका पहा. आता आपण नळदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत. सोलापूरजवळ आपण सकाळची न्याहारी घेणार आहोत आणि पुण्याला सिंहगडाजवळ जेवण घेणार आहोत. त्यांनी सूचना दिल्या आहेत शिक्षकांनी न्याहारी आणि जेवणाविषयीच्या. तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंदी करायच्या आहेत. ही जी नोंदवही घेतली आहे त्या वहीमध्ये नोंदी करायच्या आहेत, म्हणजे नोट्स आपल्याला लिहायचे आहेत. काय काय पॉईंट्स आपण बघतो त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत दिलेले. भूरचना आहे. भूरचना म्हणजे जमिनीची रचना कशी आहे, कुठे खडकाळ जमीन आहे का, कुठे चढ उताराचा भाग आहे का, कुठे डोंगराळ भाग आहे का पठार, विस्तृत असा पठार पसरलेला आहे, अशी भूरचना कशी आहे हे लिहायचं आहे. त्यानंतर कुठे जलाशय आहेत का, असतील तर कोणकोणत्या ठिकाणी ते आहेत हे सगळं वहीत करायची आहे. त्यानंतर वनस्पती, कशा प्रकारच्या वनस्पती या प्रवासादरम्यान लागतात,
म्हणजे दिसतात त्याची नोंद करायची आहे. त्यानंतर मृदा, मृदा म्हणजे माती, माती कशा प्रकारची आहे. जसजसं गाव बदलत जातं तसतसं मातीसुद्धा बदलते, मृदेमध्ये सुद्धा फरक जाणवतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची मृदा कशी आहे, रेगूर मृदा आहे, काळी मृदा आहे, चिकण माती आहे, असे वेगवेगळे प्रकार, मृदेचे प्रकार आपण शिकलेलो आहोत. मग या मृदेचे प्रकारानुसार आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या प्रकारची मृदा कोणत्या ठिकाणी आढळून येते. त्यानंतर शेती, कोणत्या प्रकारचं पीक जास्तीत जास्त आपल्याला प्रवासादरम्यान दिसतं, शेती दिसते, त्यामुळे कोणत्या प्रकारचं पीक जास्त घेतलं जातं हे अंदाजे आपण सांगू शकतो. शेती कशा प्रकारची आहे, मग कुठे कोणतं पीक घेतलं जातं हे सांगू शकतो, किंवा पाणी भरपूर असलेली ठिकाणं आहेत का, की कमी पावसाचा प्रदेश आहे, या सगळ्या गोष्टीसुद्धा यामध्ये येतात. त्यानंतर मानवी वस्त्या कशा आहेत, तेथील लोकांचं राहणीमान कसं आहे, त्यांची भाषा कशी आहे. भलेही महाराष्ट्रात सगळीकडे एकच मराठी भाषा बोलली जात असली परंतु मराठी भाषेच्या सुद्धा अनेक बोली भाषा आहेत, म्हणजे त्यांचे प्रकार वेगवेगळे पडतात. जसजसं गाव बदलत जातं तसतसं या भाषासुद्धा बदलतात. मग या मानवी वस्त्यांमध्ये काय निरीक्षण करायचं आहे, तर या वस्त्या कशा प्रकारच्या आहेत, त्यांची घरं कशी आहेत, त्यांचं राहणीमान कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं तिथे आपल्याला निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर वसाहतींचा आकृतिबंध कसा आहे, म्हणजे त्या वसाहती ज्या प्रवासादरम्यान आपल्याला दिसतील त्यांचा आकृतिबंध कसा आहे, म्हणजे त्या कोणत्या रचनेमध्ये बांधल्या गेल्या आहेत, त्या वसाहती कशा, त्यांच्या घरांची रचना कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा इथे उल्लेख आपल्याला करायचा आहे. त्यानंतर पुढे राहुल काय बोलत आहे ते आपण पाहूया. होय मॅडम, इकडे चढउताराची भूरचना असून काही ठिकाणी जमीन सपाट आहे. त्याने निरीक्षण करून उत्तर सांगितलेलं आहे की चढउताराची भूरचना आहे. चढउताराची भूरचना म्हणजे जमीन सपाट पृष्ठभागाप्रमाणे नसून चढ उतार असा आहे, आणि काही ठिकाणी मात्र जमीन सपाटच आहे. काही ठिकाणी शेतीही दिसत आहे, अर्थातच सुपीक जमीनसुद्धा तिथे आहे. त्यानंतर साक्षी म्हणते रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्या आहेत. आपण प्रवासादरम्यान जाताना कितीतरी वेळा आपण पाहत असतो की छोट्या छोट्या वस्त्या रस्त्याच्या बाजूला असतात. मग या वस्त्यांसोबतच चहाची दुकाने, ढाबे, पेट्रोल पंप व इतर दुकानंही आपल्याला दिसत असतात. इथं चित्रात दाखवल्याप्रमाणे रस्ता आणि इतर दुकाने आपल्याला दिसत असतात. वेगवेगळ्या प्रकारची दुकाने असतात, पेट्रोल पंप्स असतात, ढाबे असतात, चहाची दुकाने असतात, अनेक वस्त्यांशेजारी ही दुकाने असतात. त्यानंतर शिक्षिका म्हणतात की मीना तू सांग. मग मीना उत्तर देते, मॅडम आता आपण उताराच्या रस्त्यानं जात आहोत का. तिने भूरचनेचं निरीक्षण केलं आणि ती सांगते की आपण कदाचित उताराच्या दिशेने जात आहोत. उताराची जमीन असल्यानंतर गाडीचा वेग थोडासा जास्त असतो, त्यामुळे तिने अंदाज असा लावला आहे की उताराच्या रस्त्यानं आपण जात आहोत का. त्यामुळे शिक्षिका म्हणतात की बरोबर आहे, आता आपण बालाघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत. बालाघाट रांग ही डोंगर रांग आहे. बालाघाट रांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली एक डोंगर रांग आहे. बालाघाट रांग ही सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पसरलेली एक डोंगर रांग आहे. तुम्हाला दिलेला नकाशा आणि बाहेरील भूरचना पाहत जा. इथे ज्या मुलांनी नकाशा घेतला आहे त्या नकाशामध्ये आपल्याला दिसून येतं की भूरचना कशी आहे, तिथे दाखवलेलं असतं. भूरचनेत होणारे बदल सहजपणे दिसून येतील. आता वस्त्यांचा आकृतिबंध आणि घरांबद्दल सांगा. मग ही मुलं जेव्हा घरांबद्दल आणि त्या वस्त्यांच्या आकृतिबंधाबद्दल निरीक्षण करतात तेव्हा ती काय उत्तरे देतात पहा. सूरज म्हणत आहे, मॅडम ग्रामीण भागात रस्त्यालगतच्या वस्त्या एका ओळीत आहेत. ग्रामीण भाग जो आहे तो तिथे रस्त्याशेजारी जी वस्त्या असतात त्या एका ओळीत असतात, म्हणजे एका रेषेमध्ये असतात. कारण ग्रामीण भागातील घरे सहसा जवळजवळ असतात आणि ती छोटी असतात, त्यामुळे रस्त्यालगतच्या ज्या वस्त्या असतात तेथील घरे एका ओळीत असतात आणि या घरांच्या भिंती दगडमातीच्या असतात. ग्रामीण भागातील घरे शक्यतो अशाच पद्धतीची असतात, ती सिमेंट कॉन्क्रीटची बनलेली नसतात. शहरांमध्ये अशी घरे, बिल्डिंग्स आपल्याला आढळून येतील, पण ग्रामीण भागात घरांच्या भिंती या दगडमातीच्या बनलेल्या असतात. घरांच्या छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला आपल्याला आढळून येतो. सहसा ग्रामीण भागामध्ये आपण जर बघू तर झोपड्या वगैरे असतात, कुटी असतात अशा छोट्या छोट्या, आणि घरे जवळजवळ असतात आणि या भिंती दगडमातीच्या बनलेल्या असतात आणि छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला आपल्याला आढळून येतो. ग्रामीण भागात आपण निरीक्षण केल्यावर हे आपल्याला लगेचच दिसून येतं, प्रत्येकाने हे पाहिलंच असेल. त्यानंतर रेणुका काय म्हणते, या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत असून ते सुकलेलं आहे. निष्पर्ण असं झालेलं गवत तिथे आहे. काही ठिकाणी निष्पर्ण झाडं दिसत आहेत. निष्पर्ण म्हणजे
पानं नसलेली झाडं, म्हणजेच हा कमी पावसाचा प्रदेश आहे असं आपण म्हणू, किंवा तिथे उष्णतेचा भाग जास्त आहे असे आपण म्हणू शकतो, कारण तिथे गवत जे आहे ते सुकून गेलेलं आहे, तसेच झाडंसुद्धा निष्पर्ण झालेली आहेत. म्हणजे उष्णता तिथे जास्त आहे, उष्ण हवामान आहे आणि कमी पावसाचा तो प्रदेश आहे असे आपण म्हणू शकतो. असं निरीक्षण आपण काढू शकतो. असंच निरीक्षण काढत काढत ही क्षेत्रभेट पूर्ण करत विद्यार्थी जात आहेत की कोणत्या ठिकाणचं हवामान कसं असतं, तेथील राहणीमान लोकांचं कसं आहे, भौगोलिक रचना कशी आहे, ऐतिहासिक वारसा कोणता लाभलेला आहे, अशा अनेक गोष्टी या प्रवासादरम्यान, क्षेत्रभेटीदरम्यान नोंदवल्या जातात, अभ्यासल्या जातात. यासाठीच क्षेत्रभेटींचं आयोजन केलं जातं की मुलांना, विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती मिळावी. त्यानंतर शिक्षिका काय सांगत आहेत पहा. सूरज, रेणुका बरोबर. अशी घरं असलेल्या वस्त्यांना रेषाकृती वस्त्या म्हणतात. हे आपण 7वीत शिकलो आहोत. शिक्षकांनी सांगितलं आहे की अशा ज्या वस्त्या असतात, ज्या सरळ एका रेषेत असतात, त्यांना रेषाकृती वस्त्या म्हणतात. नावावरूनच आपल्याला कळतं, रेषाकृती म्हणजे सरळ एका रेषेत असलेल्या. रेषाकृती वस्त्या म्हणजे काय? सरळ एका रेषेत असलेल्या वस्त्या, त्यांना रेषाकृती वस्त्या असे म्हणतात. हे आपण 7वीत शिकलो आहोत. या घरांना धाब्याची घरे असे म्हणतात. इथे आपल्याला दिलं आहे धाब्याची घरे, चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे धाब्याची घरे असे म्हणतात. ही जी घरे आहेत ती विशिष्ट पद्धतीनं बांधलेली परंपरागत घरे आहेत. परंपरागत घरे म्हणजे खूप पूर्वीपासून ही बांधलेली घरे आहेत. येथील वनस्पती शुष्क प्रदेशातील पानझडीच्या आहेत. त्यांची पानं विशिष्ट काळात गळून पडतात. शुष्क प्रदेशातील म्हणजे कोरड्या प्रदेशातील पानझडीच्या या वनस्पती आहेत. पानझडीच्या म्हणजे पानं झडतात त्याची. एका विशिष्ट काळामध्ये या झाडांची पाने झडून जातात, म्हणजेच ती पानझडी वृक्ष आहेत. त्यांची पानं विशिष्ट काळात गळून पडतात. आणि थोड्या वेळाने सोलापूर हे शहर आले. सोलापूर शहरामध्ये आता आल्यानंतर ते काय काय निरीक्षण करतात पहा. शिक्षक म्हणतात, आता आपण सोलापूर शहरात आलो आहोत. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते. लोकसंख्येची घनता शहरी भागात का जास्त असते याचं उत्तर आपण देऊ शकता का? तर शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असण्याचं कारण हे आहे की तिथे मोठमोठे व्यवसाय, उद्योगधंदे असतात. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी म्हणून ग्रामीण भागातील लोक शहराकडे येतात. तिथे व्यवसाय करतात, काम करतात, उद्योगधंदे चालू करतात आणि त्यामुळे शहरी भागातील लोकसंख्या वाढते आणि त्यामुळे तेथील लोकसंख्येची घनतासुद्धा वाढते. लोकसंख्या वाढल्यामुळेच लोकसंख्येची घनता वाढते. त्यामुळे तेथे अनेक मजली इमारती दिसतात, कारण राहण्यासाठी लोकांना जास्त जागेची गरज असते. मग कमी जागेमध्ये जर लोकसंख्या जास्त झाली तर त्याला घनता जास्त झाली असे आपण म्हणतो. मग त्यासाठी अनेक मजली इमारती बांधल्या जातात. त्यामुळे इथे राहण्याची सोय होऊ शकते. मग या इमारती जर अनेक मजली बांधायच्या असतील तर त्या मजबूत असणं गरजेचं आहे. जसं ग्रामीण भागामध्ये दगडमातींची घरे असतात, तशा पद्धतीची घरे जर शहरांमध्ये बांधली तर ते शक्य होणार नाही किंवा ते मजबूत असं होणार नाही. त्यामुळे या इमारती सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी यांचं मिश्रण करून विटांच्या साहाय्याने बांधलेल्या असतात, कारण त्या मजबूत असाव्यात म्हणून. शहरातील रस्त्यालगत मॉल, मोठी हॉटेल्स आणि अनेक आधुनिक सुविधा असलेली दुकानं असतात. ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये प्रवास करताना आपण पाहिलं की छोटी छोटी दुकाने, अनेक छोटी मोठी दुकाने असतात, परंतु शहराच्या भागामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा तिथे अनेक मोठी मोठी मॉल्स असतात, हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट्स असतात, आधुनिक सुविधा असलेली दुकाने असतात. खूप मोठी मोठी दुकाने अशी या शहरी भागांमध्ये आपल्याला आढळून येतात, कारण ग्रामीण भागातील लोक व्यवसायासाठी, उद्योगधंद्यासाठी, उदरनिर्वाहासाठी म्हणूनच ग्रामीण भागातून शहराकडे येत असतात कामाच्या आशेने, की काम असेल तिथे, उद्योगधंदे असतील, व्यवसाय असतील, त्यामुळे ते शहराकडे येत असतात. त्यामुळे लोकसंख्येची घनता इथे जास्त असते. विद्यार्थी शहरातील वेगळेपणाचे निरीक्षण करत राहिले. सोलापूर शहरातून बाहेर पडल्यावर शिक्षकांनी राहुलला न्याहारीचे पुढे विद्यार्थ्यांना वाटायला सांगितले. विद्यार्थ्यांनी न्याहारी केली. त्यानंतर पुढे बघा शिक्षिका काय म्हणत आहेत. आता आपण सोलापूर शहराबाहेर जात आहोत. मुलांनो, आजूबाजूला असणारी शेती पहा. काय दिसते ते नोंदवा व सांगा. आजूबाजूला शेत सुरू होतं. जेव्हा शहर संपतं किंवा एखादं गाव संपतं तेव्हा रानमाळ सुरू होतं, जिथे शेतीचा प्रदेश येतो. रानमाळ म्हणजे असं शेतीचा भाग रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला आपल्याला दिसू लागतो. मग शिक्षकांनी सांगितलं आहे की याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या नोंदी वहीत लिहायच्या आहेत. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा निरीक्षण करून वहीत नोंदवायला सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे काय? दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूने.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने, त्याला दुतर्फा असे म्हणतात, रस्त्याच्या दुतर्फा निरीक्षण करून वहीत नोंदवायला सुरुवात केली. हे काम बराच वेळ चालले, कारण बराच वेळ शेतीचा असा भाग होता. सावित्री काय म्हणते पहा, मॅडम मला इकडे हिरवीगार शेतं दिसत आहेत. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिकडे झुडपी पिके दिसत होती. झुडपी पिके म्हणजे छोटी छोटी पिके दिसत होती व कुठेतरी एखादे क्षेत्र ऊसाचं होतं. ऊसाचं क्षेत्र तिकडे कमी होतं, परंतु इकडे मात्र सगळीकडे ऊसच दिसत आहे. ऊसाचं पीक या भागामध्ये जास्त घेतलं जातं. याचा अर्थ काय की या भागामध्ये ऊसाचं पीक जास्त घेतलं जातं. त्यानंतर पुढे बघा, शिक्षिका काय सांगत आहेत, होय बरोबर. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तेथे मूग, उडीद आणि इतर कडधान्याची पिके आपल्याला दिसली. त्या भागामध्ये ही पिके घेतली जातात. यावरून आपल्याला हे निरीक्षण काढता येतं की कोणत्या भागामध्ये कोणती पिके घेतली जातात. पहा, नळदुर्ग सोडल्यानंतरची जी गावं आहेत, जो भाग आहे, तिथे मूग, उडीद आणि इतर कडधान्याची पिके घेतली जातात. तर पुढच्या भागात शहराच्या नंतर, सोलापूर शहराच्या नंतरचा जो भाग आहे, तिकडे ऊसाची शेती जास्त केली जाते. आता इकडे सर्वत्र प्रामुख्याने ऊसाचे पीक घेतलेलं आढळतं, कारण येथे सिंचनाच्या सोयी आहेत. ऊसाला पाणी भरपूर लागत असतं, त्यामुळे इथे सिंचनाच्या सोयी असणं आवश्यक असतं. आणि या भागात सिंचनाच्या सोयी जास्त असल्यामुळे इथे ऊसाच्या शेताची शेत जास्त आहे. ऊसाचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं. त्यानंतर सावित्री काय म्हणते पहा, हो मॅडम, मघाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता मला एक समोर मोठा जलाशय दिसतो आहे. तो कोणता जलाशय आहे? जलाशय दिसतो आहे उजनी धरणाचा हा जलाशय. इथे पहा, खूप मोठा आणि विस्तृत असा हा जलाशय आहे. शिक्षकांनी चालकाला इंदापूरजवळ रस्त्याच्या कडेला बस थांबवण्याची सूचना केली. सर्व विद्यार्थी बसमधून उतरले आणि शिक्षकांच्या सभोवताली उभे राहिले. त्यानंतर या जलाशयाजवळ सर्व विद्यार्थी जातात आणि शिक्षिका आता सांगत आहेत, पहा, तुमच्याकडील नकाशा पहा. त्यात दर्शवल्याप्रमाणे आपल्या उजव्या बाजूला भीमा नदीवरील उजनी धरणाचा जलाशय दिसतो आहे. हे धरण आहे उजनी धरण आणि ह्या धरणाचा हा जलाशय आहे. या धरणाच्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्याकरिता होतो. जास्त भागात महाराष्ट्रातील जास्त भागात या धरणातून पाणी जातं. विद्युत निर्मिती, मासेमारी, सिंचन इत्यादींसाठीही या धरणाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. धरणामध्ये पाणी याचकरता साठवलं जातं की ते पिण्यासाठी उपयोगात यावंच, पण त्याबरोबरच विद्युत निर्मितीसाठी, मासेमारीसाठी आणि सिंचनासाठी सुद्धा त्याचा वापर व्हावा, हे उद्दिष्ट समोर ठेवून धरण बांधलं जातं. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी या परिसराची छायाचित्रे घेतली व विद्यार्थी पुन्हा बसमध्ये बसले आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. एक असे करत हे टप्पे पार करत आहेत. त्यानंतर आता पुढे पूजा काय म्हणते पहा, मॅडम हा भाग मैदानी वाटतो. शिक्षिका म्हणतायत, हो, आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. भूरचनेचं हे निरीक्षण आहे की सपाट प्रदेश आता सुरू झाला आहे. हा दख्खन पठाराचा भाग आहे. जसजसं आपण पुण्याच्या दिशेने येत जाऊ तसतसा हा दख्खन पठाराचा भाग सुरू होतो. जसजसे आपण पश्चिमेकडे जाऊ तसतसे आपल्याला वनस्पती आणि भूरचनेतील आणखी बदल पाहायला मिळतील. वनस्पतींमध्ये सुद्धा बदल होतात. काही तासांच्या प्रवासानंतर गाडीने हडपसरपासून मुख्य रस्ता सोडला व ती सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागली. गाडी आता पुण्याच्या जे एंट्रन्स आहे हडपसर, तिथून तिने मुख्य रस्ता सोडला आणि ती सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागली. सिंहगडाच्या पायथ्याशी अनेक लहान मोठी हॉटेल्स होती. तिथे पोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचे जेवण करून त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली. प्रवासानंतर विश्रांती घेत आहेत विद्यार्थी. त्यानंतर नजमा काय म्हणते पहा, जेव्हा आपण नळदुर्गाजवळ होतो त्या परिसरात बोरी बाभळीची झाडं जास्त दिसत होती. इथे तर वेगळे वृक्ष दिसत आहेत. तिने वनस्पतींचं निरीक्षण केलं. ती काय सांगत आहे की नळदुर्गजवळचा जो परिसर होता त्या ठिकाणी बोरी बाभळीची झाडं जास्त होती, म्हणजे काटेरी झुडपे जास्त होती. बोरीचं झाड हे काटेरी असतं, बोराचं झाड, आणि बाभळीचं झाडसुद्धा काटेरी असतं. मग यावरून काय निरीक्षण ती काढते की त्या ठिकाणी काटेरी झुडपे जास्त होती आणि इथे तर वेगळे वृक्ष दिसत आहेत, असे का? तर शिक्षिका काय म्हणतायत पहा, छान. नळदुर्ग ओलांडताना निम ओसाड प्रदेशात आढळणाऱ्या काटेरी वनस्पती दिसत होत्या. वनस्पतींच्या प्रकारामध्ये होणारा हा बदल त्या प्रदेशातील पर्जन्यमानाच्या प्रमाणातील बदलाचा सूचक आहे. आता जे आपण पाहिलं की काटेरी वनस्पती त्या भागामध्ये जास्त असतात, कारण तिकडे निम ओसाड प्रदेश आहे, त्यामुळे तिकडे काटेरी वनस्पती असतात. आणि
या भागामध्ये जसं पश्चिमेला जाऊ त्या भागामध्ये जास्त पानं असलेली किंवा हिरवीगार झाडं जास्त आपल्याला दिसून येतात, कारण पर्जन्यमानाचा प्रमाणाचा हा फरक आपल्याला आढळून येतो. मान म्हणजे काय की पावसाचं प्रमाण किती आहे, पाऊस कोणत्या ठिकाणी किती पडतो यावरती अवलंबून असतं की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण पाहत आहोत ते अंजन, वड, पिंपळ इत्यादी वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. आपण सिंहगडाच्या पायथ्याशी आहोत. सिंहगडाच्या माथ्यावर गेल्यावर सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या डोंगर रांगा दिसतात, त्या पाहू. शिक्षकांनी सांगितलं की आता आपण कुठे आहोत, सिंहगडाच्या पायथ्याशी आहोत. जेव्हा आपण डोंगर माथ्यावरती जाऊ तेव्हा आपल्याला सह्याद्री रांगा दिसतात, डोंगर रांगा दिसतात. तुम्ही आपल्याबरोबर आता फक्त ओळखपत्र, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, नकाशा आणि पाण्याची बाटली इतकं साहित्य घ्या. शिक्षकांनी सूचना केल्या की कोणकोणतं साहित्य घ्यायचं आहे आणि कपड्यांची बॅग व इतर साहित्य गाडीतच राहू द्या. अशा पद्धतीने यांचा आता प्रवास सिंहगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी सुरू झालेला आहे. सिंहगडाच्या टोकावरती, गडावरती ते जाणार आहेत आणि तिथे निरीक्षण करणार आहेत सह्याद्री डोंगररांगांचं. पर्जन्यमानातील फरक वनस्पतींवरून समजतो. हे विधान योग्य वाटते का? पर्जन्यमानातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो? पर्जन्यमानातील फरक हा वनस्पतींवरून समजतो, कारण वनस्पतींची पाने आणि तेथील हिरवागार निसर्ग यावरून आपण ठरवू शकतो की कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात पाऊस पडतो किंवा पर्जन्यमान किती आहे हे आपण सांगू शकतो. आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यावरून आपण सांगू शकतो, तर हवेमधील आर्द्रता जी असते त्या आर्द्रतेवरून आपण सांगू शकतो की पर्जन्यमान कोणत्या ठिकाणचं किती आहे. तर अशा पद्धतीने इथंपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. यापुढील उर्वरित भाग हे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक जेव्हा त्या डोंगरमाथ्यावरती जातील तेथे काय निरीक्षण करणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. इथंपर्यंतचाच भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.